अब्बा लाला पाटील आणि इकडं कुठे हो ना मी भोसडीचा विचार करतो कस कशी बाबा लाला पाटील आठवण आली का गावाकडली बे गण्या नांग्या गावाची मजा आहे ना बापू ते कोटीत नसे म्हणतो पण हो अशी कशी गावाची आठवण आली बाबा नाही का अरे बापू रोवणा हवाला आहे म्हणतो मा आणि बाया काय भेटून नाही राहिल्या भोसडीच्या म्हणून म्हणला चला आपल्या गावाकडे जाऊन पाहावा तर बापू गण्या बाया भेटीन का म्हणतो गावाकडे लाला पाटील इकडे 10 दिवस झाला मा एकेरा चिखल मारलाय मला काय बाया भेटून नाही राहिल्या आणि तुम्ही हो आल्या न कोटच्या बाया भेटीन म्हणतो हो ना लाला पाटील गण्या भाऊच्या 10 दिवस झाले मा 15 दिवस झाले चिखल मारला एकेरा आणि तो दुसरा ट्रॅक्टरवाला म्हणते का दुयेरा कधी मारून मला ट्रॅक्टर धुवायचा आहे आणि बाया काय भेटून नाही राहिल्या का करावं म्हणून काय समजे नाही म्हणतो तर बापू काय पर्याय नाही का रे अरे आपण 200-300 रुपये शिवाय देऊन गुत्या त्याला पहा ना माय एकेला चिखल मारला का नाही माय ड्रायव्हर घाई करते का कुठे बाहेर जावायचं म्हणते लाला पाटील मी गुत्याला 500 रुपये शिवाय देतो म्हणून एकेरी 500 तरी मला गुत्तेवाले म्हणते बापू जुनेच घेतलेत ना तुला कुठून घेऊन आता मलाच विचार येऊन राहिला आणि तुम्ही तर आता गावात येणार आहात तुम्हाला कशा भेटतील मी कसं सांगू सांगा आता हो ना लाला पाटील इकडे मायमा गुत्यात आहे तरी ते गुत्तवालिका नाही रोवून देत तर मला एक सांगा तुमचा कसा रोवून देतील म्हणतो आणि इकडे साला हा एकनाथ भावानं चांगला बाहेर 1500 रुपये पाठवून राहिला आमची बाया पेलतील का म्हणतो मग तर बाया घरीच राहतात म्हणतो मी तर हो ना बे नांग्या हे भोसडीची मोठी विचाराची गोष्ट आहे म्हणतो काहीला लमचन चालू केलं असेल ते 1500 रुपये अबे लमच्या अंकी इकडं खाता खुतामध्ये सस्ता करायला पाहिजे होता हे इकडे लमच्याने 1500 रुपये वाढवलं का हाल म्हणतो कसा होईल बे माया रोवण्याचा नाही भेटीन का मला बाया मी काय म्हणतो लाला पाटील आता तुम्ही मोठे पैसेवाले या एक काम करा ना रोवण्याची मशीन का नाही ना ते घेऊन टाका भोसडीच्याला तुमच्या होते आमच्या होते हो ना लाला पाटील पाहण्यादारीला चांगली जमत असेल तर क्या बहीण मा तू मी तर मोठी गोष्ट केली बे अबे लमच्या माझ्या घरच्यासाठी घेईन तर म्हणतो मी मरीन नाही का लाला पाटील मशीन घेतल्याने कोणी मरते का म्हणतो मी असं काय झालं असतं लोक मशीन घेतल्याने मेले असते तर काय लोकांनी मशीनला घेतला असता आणि काय हार्वेस्टरला घेतला असता म्हणतो लाला पाटील शांताबाईच्या काने गुत्ता आहे म्हणतात तुमच्या जुगाड लागू शकते शांताबाईकडे तुमच्या तिच्या काने चालू होता म्हणतात ना कोणी सांगलं बे तुला आणि मान तिच्या चालू होतं म्हणून अबे आम्ही अशीच बोलू म्हणतो अजी तिच्या पावडाचा गुत्ता आहे म्हणते का नाही म्हणून विचारून पहा ना का म्हणते तर असं लगेच नंबर तुमच्याकडे अशी कशी गोष्ट करायची बे तू गण्या भाऊ लाला पाटीलचा आणि शांताबाईचा चक्कर चालू होता आणि लाला पाटील नंबर नाही म्हणतेस तर गोष्ट गेली तुम्ही मोठे बकर बदमाशा अबे डोक्षर हान मारण्याची केली माया अबे मान तिचा काय चालू नव्हता भोसडीच्या नाकात गावभर बॉम्ब नको करा इथे आलो तुम्ही माय बॉम्ब कराल का अबे मला रोवाच्या बाहेर लागतात तुमच्या भेटत असतील तर सांगा नाही तर चाललो मी अंकी लाला पाटील आम्ही तर मजा करू नाही तुम्हाला तर माहितीच आहे अजी शांताबाईचा मोठा गुत्ता आहे म्हणतो तिला विचारून पहा ना का तुम्ही हो ना तुमच्या बरोबर आमचा कशी रोवून देईल तर अजी तुमचा घेऊ शकते म्हणतो तुम्ही डोक्षर हात मांडू नको ना आकच आम्हाला चांगलं नाही वाटत गावचे पाटील माणसं आणि तुमची गुजा आम्ही गावभर सांगून का कशी गोष्ट करते तर बापू गण्या बाया भेटीन का म्हणतो गावाकडे लाला पाटील इकडे 10 दिवस झाला मा एकेरा चिखल मारलाय मला काय बाया भेटून नाही राहिल्या आणि तुम्ही हो आल्या आणि कोटच्या बाया भेटीन म्हणतो हो ना लाला पाटील गण्या भाऊच्या 10 दिवस झाले मा 15 दिवस झाले चिखल मारलाय एकेरा आणि तो दुसरा ट्रॅक्टरवाला म्हणते का दुयेरा कधी मारून मला ट्रॅक्टर धुवायचा आहे आणि बाया काय भेटून नाही राहिल्या का करावं म्हणून काय समजे नाही म्हणतो तर बापू काय पर्याय नाही का रे अरे आपण 200-300 रुपये शिवाय देऊन गुत्या त्याला पहा ना माय एकेला चिखल मारला का नाही माय ड्रायव्हर घाई करते का कुठे बाहेर जावायचं म्हणते लाला पाटील मी गुत्याला 500 रुपये शिवाय देतो म्हणून एकेरी 500 तरी मला गुत्तेवाले म्हणते बापू जुनेच घेतलेत ना तुला कुठून घेऊन आता मलाच विचार येऊन राहिला आणि तुम्ही तर आता गावात येणार आहात तुम्हाला कशा भेटतील मी कसं सांगू सांगा आता हो ना लाला पाटील इकडे मायमा गुत्यात आहे तरी ते गुत्तवालिका नाही रोवून देत तर मला एक सांगा तुमचा कसा रोवून देतील म्हणतो आणि इकडे साला हा एकनाथ भावानं चांगला बाहेर 1500 रुपये पाठवून राहिला आमची बाया पेलतील का म्हणतो मग तर बाया घरीच राहतात म्हणतो मी तर हो ना बे नांग्या हे भोसडीची मोठी विचाराची गोष्ट आहे म्हणतो काहीला लमचन चालू केलं असेल ते 1500 रुपये अबे लमच्या अंकी इकडं खाता खुतामध्ये सस्ता करायला पाहिजे होता हे इकडे लमच्याने 1500 रुपये वाढवलं का हाल म्हणतो कसा होईल बे माया रोवण्याचा नाही भेटीन का मला बाया मी काय म्हणतो लाला पाटील आता तुम्ही मोठे पैसेवाले या एक काम करा ना रोवण्याची मशीन का नाही ना ते घेऊन टाका भोसडीच्याला तुमच्या होते आमच्या होते हो ना लाला पाटील पाहण्यादारीला चांगली जमत असेल तर क्या बहीण मा तू मी तर मोठी गोष्ट केली बे अबे लमच्या माझ्या घरच्यासाठी घेईन तर म्हणतो मी मरीन नाही का लाला पाटील मशीन घेतल्याने कोणी मरते का म्हणतो मी असं काय झालं असतं लोक मशीन घेतल्याने मेले असते तर काय लोकांनी मशीनला घेतला असता आणि काय हार्वेस्टरला घेतला असता म्हणतो लाला पाटील शांताबाईच्या काने गुत्ता आहे म्हणतात तुमच्या जुगाड लागू शकते शांताबाईकडे तुमच्या तिच्या काने चालू होता म्हणतात ना कोणी सांगलं बे तुला आणि मान तिच्या चालू होता म्हणून अबे आम्ही अशीच बोलू म्हणतो अजी तिच्या पावडाचा गुत्ता आहे म्हणते का नाही म्हणून विचारून पहा ना का म्हणते तर असं लगेच नंबर तुमच्याकडे अशी कशी गोष्ट करायची बे तू गण्या भाऊ लाला पाटीलचा आणि शांताबाईचा चक्कर चालू होता आणि लाला पाटील नंबर नाही म्हणतेस तर गोष्ट गेली तुम्ही मोठे बकर बदमाशा अबे डोक्षर हान मारण्याची केली माया अबे मान तिचा काय चालू नव्हता भोसडीच्या नाकात गावभर बॉम्ब नको करा इथे आलो तुम्ही माय बॉम्ब कराल का अबे मला रोवाच्या बाहेर लागतात चुपचाप भेटत असतील तर सांगा नाही तर चाललो मी अंकी लाला पाटील आम्ही तर मजा करू नाही तुम्हाला तर माहितीच आहे अजी शांताबाईचा मोठा गुत्ता आहे म्हणतो तिला विचारून पहा ना का तुम्ही हो ना तुमच्या बरोबर आमचा कशी रोवून देईल तर अजी तुमचा घेऊ शकते म्हणतो तुम्ही डोक्षर हात मांडा नको ना आकच आम्हाला चांगलं नाही वाटत
गावचे पाटील माणसं आणि तुमची गुजा आम्ही गावभर सांगून का कशी गोष्ट करता? आता म्हणत्याच तर चला मग जाऊन पाहू.